आणि पोचलो आम्ही फायनली कडारचा गणपती अंजारले। एकेकाळी हे मंदिर समुद्रालगत समुद्र किनारी होतं, त्यामुळे भरती ओहोटीला हे मंदिर जलमय होऊन जायचं। त्यानंतर असं म्हटलं जातं की, तर मित्रांनो आता तुम्हाला जो परिसर दिसतोय हा संपूर्ण अंजारले गाव, पुढे आहे अंजारले समुद्र किनारा। मॅटर करायला थांबलेत की काय, की टोळं वसूल करताय। तर मित्रांनो हा बघा, हा रोड आहे ना तो पाचपंडित गावामधून येतो जर तुम्ही खालून जाल तर। बऱ्यापैकी अशा काचेच्या बाटल्या फोडून टाकल्यात आणि जागोजागी नाही तुम्हाला इथे काचेचे तुकडे बघायला मिळतील। बघा 1 2, मला दगडांपेक्षा असं वाटतं की काचेच्या बाटल्यांचे तुकडेच खूप आहेत। निघतच होतो आणि पाऊस आला, शपथ वाट लागली पार। हा अथांग पसरलेला आणि फेसा आलेला लाटांचा समुद्र, ही हॉटेल, क्या सीन आहे भाई, एकच नंबर। मेन रोडने आलात की आसूतवरून इथून येतो रोड, आणि हे आहे श्री दुर्गादेवी मंदिर मुरुड। ते गाड्या पार्किंग साठी हे पैसे फुल एकदम। आता जातोय आपण चाय मधून। मिसळ पाव एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर। तर मित्रांनो जस्ट निघालोय आम्ही स्वयंभू महालक्ष्मी देवीचं मंदिर पाहून, आणि याकूब बाबा दर्गा सुद्धा पाहिला। खूप छान अशी प्रेक्षणीय इतिहासकालीन स्थळं होती। 350 वर्षापूर्वीपासून असलेलं हे महालक्ष्मी देवीचं मंदिर पाहून खूप प्रसन्न वाटलं। जरा वेळ थांबलो, म्हटलं आलोय तर वेळ घालवावा थोडा, असं घाईघाईत जाऊन चालत नाही। तर ही आहे चिंचवडवाडी केळशी किंवा उटंबर म्हणू शकतो। अरे यार आपण ह्या रोडने आलेलो, विसरूनच गेलो। जाऊया इथूनच की तिथून फिरून जाऊया, फिरून जाऊया। पुन्हा एकदा आपल्याला कच्चा रोड लागलाय। काय म्हणतो बाबू, मी विसरूनच गेलो की इथे कच्चा रोड होता। जातोय आता अंजरले कड्यावरचा गणपती। दिवस मोठा असल्याने आपल्याला अंधार थोडा लेट पाहायला मिळेल, म्हणजे 7:30 पर्यंत अंधार होईल, वाजले 6। 1.5 तासात जरी आपण अंजरल्याचा गणपतीला भेट दिली आणि त्याच्यानंतर जर बायपास पॉइंटला जातोय तर बरंच होईल। मागे आपल्याला चढ भेटला, येताना आता उतार भेटलाय, आणि उतार हे असा रोड, इथून स्लिप होईल, स्लिप होईल, स्लिप होईल। कला पाहिजे, इथून पण गाडी काढण्याची कला पाहिजे, आणि कला स्लिप होते गाडी। गाडी एकदम नागोबा होते, नागोबा। अशी थोडी रेती असली की काय वाटत नाही, टाकू शकतो, पण जर चिकट मध्ये असेल तर वाट लागते। सक्सेसफुली 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 नाही आलं का? इथून सरळ गेलो लेफ्ट मारून की केळशी मध्ये। खेड 61, दापोली 34, दाभोळ फेरीबोट 65, महालक्ष्मी याकूबा दर्गा परिसर क्षेत्रात पर्यटकांचे हार्दिक श्री बेलेश्वर मंदिर उटंबर। आता पटपट जायचं आपल्याला अंजरले कडावरचा गणपती। तर मित्रांनो पुन्हा एकदा आलो अंजरल्यामध्ये। आता इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे कड्यावरचा गणपतीसाठी। एका साईडला पाहाल ना तुम्ही इकडे तर पूर्ण क्लिअर वातावरण आहे, आणि तेच तुम्ही या साईडला बघाल ना तर पूर्ण ढगाळ वातावरण। इथे काळे ढग, इथे नो ढग आणि व्हाईट ढग। आणि आता आपण घेतोय राईड। बघा तुम्ही बोर्ड बघाल ना, अंजरला गणपती मंदिर, लेफ्टला म्हणजे तिकडून लेफ्टला गेला दापोली खेड, आणि सरळ जातो कादिवली, म्हणजे कादिवली किंवा केळशी फाटा बोलू शकता तिकडचा। आता जातोय आपण कड्यावरचा गणपती, घेतलाय राईट। 4 किलोमीटर इथून रोड आहे, आणि जातोय आपण पावसाच्या दिशेने। आणि हे काय हॉटेल बांधले तर एक खतरनाक दृश्य झालंय। वा मनमोहक, बघा जरा दिसत असेल तुम्हाला, समुद्र तर दिसतच नाही, धुकं आलेत रे, कसलं भारी वाटतंय ना, एक नंबर ना। अजून मित्रांनो ते दिसत असेल ना तुम्हाला, 5 पंढरी गाव, तो समुद्र, ही अंजरल्याची खाडी, हे धुकं, हे ढग, एक नंबर। मित्रांनो मला असं का वाटतंय, हा रोड मला स्वर्गाकडे घेऊन जातोय। समोर डोंगर, त्याच्या मागे पसरलेले काळे ढग, ती आलेली मळब ढगांची, आणि वा हे सुंदर स्वच्छ असे रोड। आणि आता आपल्याला वरती जायचंय कड्यावरचा श्री गणपती अंजरले। डबल सीटर्स पोहोचलोय अंजरला गावामध्ये। वाडीतून जातोय हा निमुळता रोड, थेट जाईल तो आता कड्यावरचा गणपती येते। आणि या गॅप मध्ये आपल्याला समुद्र दिसतोय, खूप सुंदर, खूप सुंदर। आणि हे बघा, हा आहे घुमट, मंदिराचा घुमट, आणि पोहोचलो आहोत कड्यावरचा गणपती। हो
तर मित्रांनो, कोण म्हणते की आमचा टाइम बरोबर नाही येण्याचा. आत्ताशी वाजले 3:30 आणि पोहोचलो आम्ही फायनली कड्यावरचा गणपती अंजरले. खूप छान वाटतंय. आता जाऊ आणि आम्ही दर्शन घेऊ बाप्पांचं. अंजरले कड्यावरचा गणपती निसर्गाच्या कुशीत कोकणाच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात एक सुंदर गाव आहे अंजरले. आणि या अंजरले गावात एक उंच डोंगरावर वसलेलं आहे कड्यावरचा गणपती मंदिर. आम्ही संध्याकाळच्या सुमारास मंदिरात पोहोचलो. सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि हवेत गारवा होता. मंदिरात पोहोचताच नजरेत आलं एक पांढर शुभ्र सुंदर वास्तू. खरंच एका नजरेत भरून राहावं असं दृश्य. आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेलो आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. मंदिरात शिरताच एक अनोखी शांती जाणवली. गणरायाचं तेजस्वी आणि मोहक रूप पाहून मन भारावून गेलं. गणेश मूर्ती उजव्या सोंडेची आहे, जी फार कमी ठिकाणी आढळते. मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून सोंडेत मोदक आहे. अंगावर यज्ञोपवीत, उदरावर नागपाश आणि दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी. हे मंदिर सुमारे 200 वर्षापूर्वी पुन्हा बांधण्यात आलं असलं तरी स्थानिक आख्यायिकेनुसार मूळ मंदिर शिलाहार राजवटीच्या काळात 12व्या शतकात उभारले गेले होते. मंदिराच्या समोर एक सुंदर अष्टकोनी पाण्याचा हौद आहे. त्यात आम्हाला काही कासवं पोहताना दिसली. अगदी शांत आणि निसर्गाशी एकरूप. मुख्य मंदिराच्या बाजूला एक काळ्या पाषाणात बांधलेलं शिव मंदिर आहे. आत गेल्यावर तेथील शिवलिंग आणि कोरीव भिंती पाहून मन अगदी प्रसन्न झालं. मित्रांनो, आता हे कड्यावरचा गणपती अंजरलेला आहे. डोंगराच्या कड्यावर असल्याने या मंदिराला कड्यावरचा गणपती असं म्हटलं जातं. याबद्दल अशी आख्यायिका आहे की एकेकाळी हे मंदिर समुद्र किनारी होतं, त्यामुळे भरती ओहोटीला हे मंदिर जलमय होऊन जायचं. जेव्हा ओहोटी यायची तेव्हा या मंदिराच्या वास्तू गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्यानंतर मग हे मंदिर डोंगरावरती स्थलांतरित केले गेले. आणि म्हणतात की जेव्हा स्थलांतरित केले गेले तेव्हा गणपतीचे पहिले पाऊल जे आपण पुढे बघू तिथे टाकले गेले आणि जिथे गणपतीचे दुसरे पाऊल पडले तिथे मंदिर बनवण्यात आले. तर अशी काही आख्यायिका आहे अंजरलेचा कड्यावरचा गणपती याबद्दल. तर आता आपण बघायला जात आहोत गणपतीचे पहिले पाऊल. दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या आवारातच असलेल्या एका छोट्या दुकानात थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलो. तर मित्रांनो, आता दर्शन करून झाल्याच्या नंतर जातो तो गणपतीचा पाऊल बघायला. पण अजूला आता भूक लागली तर वडापाव खायला थांबलोय. तर अजू आहे आणि आपल्या समोरच आहे कड्यावरचा गणपती. तर पावसाचे दिवस चालू आहेत आणि खूप छान वाटतंय. खूप छान म्हणजे एकदम मन प्रसन्न होऊन गेले. आणि पाऊस जरा थांबलाय तर पावसाची कृपाच झाली असं म्हणावं लागेल. वडापावची ऑर्डर केली. ऑफ सीझन असल्यामुळे जास्त गर्दी पण नाही. आपली बाईक मस्तपैकी साईडला लावली आणि आम्ही वडापावची वाट बघतोय. मित्रांनो, सगळं मोकळं आहे, कोणीच नाहीये. खूप छान वाटतंय. म्हटलं की बसण्यापेक्षा थोडं वातावरण आजूबाजूचा परिसर बघू. मस्त आपल्या समोर तिथे समुद्र आहे, मागे इथे पार्किंग साठी पण जागा आहे आणि इकडे पण जागा आहे. जागा कशी ऐसपैस आहे त्यामुळे असं काय वाटत नाही. पण इथे यायचं म्हटलं ना तर गणपतीचा पाऊल आहे, त्याच्या खाली अंजरले गाव आहे. तिकडे एसटी सोडते आणि तिथे मग एसटीने सोडल्यावर तुम्हाला पायी चालत यावं लागतं इथपर्यंत वरती. खूप छान वाटतंय मंदिर. आजूबाजूला पाहायला गेलं तर फक्त पक्ष्यांचा आवाज आणि समुद्राचा आवाज बस. तर मित्रांनो, जस्ट वडापाव खाल्ला, नाश्ता केला थोडा आणि जातोय गणपतीचं पहिलं पाऊल बघायला. जर मंदिरामध्ये तुम्ही असाल ना तर ही जी वाट दिसते ना, तर मंदिराच्या मागूनच तुम्हाला वाट दिसेल गणपतीचं पहिलं पाऊल इथे जाण्यासाठी. आणि त्या साईडला जो गेट आहे ना, जर कोणी अपंग असेल व्हीलचेअरवर तर त्यांना सुद्धा अशी उपलब्धता करून दिली की ते मंदिरामध्ये प्रवेश करू शकतात. खूप छान वाटतंय. एक बरं म्हणजे पावसाने जरा दयाच दाखवली आमच्यावर. खूप सुंदर असा मला नजारा दिसतो आणि इथं वाटतं खंड्या पक्षी उडाला, हा सगळा समुद्र. तर मित्रांनो, पोहोचलो आता आपण गणपतीचं पहिलं पाऊल येते. मी ऑलरेडी इथे येऊन गेलो. जेव्हा यायचं तेव्हा हा पूर्ण आता बांधलेला तुम्हाला दिसत असेल प्रॉपर स्ट्रक्चर, पण हा पूर्णपणे कातळ होता. जसं तुम्हाला हा कातळ दिसत असेल ना तसा हा पूर्ण कातळ होता, पण आता प्रॉपर स्ट्रक्चर बांधलंय. तर मित्रांनो, आता तुम्हाला जो परिसर दिसतोय हा संपूर्ण अंजरले गाव. पुढे आहे अंजरले समुद्र किनारा आणि तिकडे तो पाण्यामध्ये दिसतोय तो आहे सुवर्णदुर्ग आणि त्या साईडला खाडीच्या 5 पंढरी गाव.
असं म्हणतात की पूर्वी हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर होतं, पण समुद्राची पातळी वाढल्याने ते पाण्याखाली गेलं आणि त्यानंतर या टेकडीवर नवीन मंदिराची स्थापना करण्यात आली। जेव्हा गणरायाचं आगमन या नवीन ठिकाणी झालं तेव्हा त्याचं पहिलं पाऊल ज्या ठिकाणी पडलं ती जागा आज गणपतीचे पहिले पाऊल म्हणून ओळखले जाते। गणपतीचे पाऊल इथे पोहोचल्यानंतर समोर जे दृश्य दिसलं ते शब्दात मांडणं कठीण आहे। समोरच आंजर्लेची किनारपट्टी, नारळी सुपारीची हिरवाई, खाडीवरचा पूल आणि क्षितिजावर शांत समुद्र। त्या क्षणी वाटलं आपण जणू स्वर्गात आलो आहोत। गणपतीचं पाऊल पाहून मन भरून आलं, एक वेगळीच ऊर्जा, वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला। पहिला हे पूर्ण मंदिर कातळामध्ये होतं, जसं हा कातळ दिसतोय तसं, आणि समोरच तुम्हाला दिसतंय आंजर्ले गाव। इथे आंजर्ले गाव, तिकडे सुवर्णदुर्ग आणि इकडे आंजर्ल्याचा ब्रिज, तो बघा इथून आलो। आणि हा समोर आंजर्ल्याचा घाट आणि मस्त नारळी पोफळीच्या सुपारीच्या बागा दिसतात। तर हेच आहे आंजर्ले गाव आणि हा रोड जातो खाली आंजर्ले गावामध्ये। मगाशी म्हटलं मी, जर तुम्हाला यायचं असेल तर आंजर्ले गाडी पकडून आंजर्ले गावात तुम्हाला उतरावं लागतं, त्यानंतर इथे कुठेतरी एसटी सोडते आणि त्यानंतर मग तुम्हाला वरती पायी चालत यावं लागतं। तर असं काही तुम्हाला यावं लागेल जर तुमच्याकडे पर्सनल व्हेकल नसेल तर। दर्शन तर घेतलंय, पाया पण पडून झाल्यात, तर आता थोडे फोटो काढूया, या शांत जागेचा आनंद घेऊया, शांत बसूया आणि नंतर आपण आता आपल्या पुढच्या स्पॉटवर जाऊया। तर मित्रांनो निघालोय आता, बराच वेळ झाला, 3:30 ला आलेलो आणि आता 5:15 वाजलेत। आता जातोय आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, हरणे बायपास सनसेट व्ह्यू पॉइंट। जवळच आहे, 9 किलोमीटरला आहे। तुम्हाला जिथे मी सांगितलं 5 पंढरी गाव आहे खाडीच्या त्या साईडला, तर तिकडेच ते आहे। खूप छान पॉइंट आहे। आणि अरे यार, एवढा वेळ पाऊस नव्हता आणि आता नेमका आता पाऊस आला। आम्ही काहीच घातलं नव्हतं, म्हणजे रेनकोट घातला नाही आणि पाऊस आहे। इतका वेळ फिरलो आम्ही मंदिर, तेव्हा पाऊस नव्हता आणि आता नेमका पाऊस आला। ठीक आहे, चालेल, चालतं, आलं तर घालू रेनकोट। तर डबल सीटर खूप सुंदर असं वातावरण झालंय। पाऊस आज आपल्या सोबत आहे असं वाटतंय, बिलकुल पडला नाहीये। खूप मस्त असं प्लेस होता, खूप सुंदर आणि भव्य असं मंदिर। बघितल्यानंतर पुढे जातोय, मंदिराजवळ खूप सारे स्टॉल होते, तर आम्ही वडापाव तर खाल्ला। आणि जर वडापाव व्यतिरिक्त जर तुम्हाला काही घ्यायचं असेल ना त्या स्टॉलवर, तर तुम्हाला तिथे कोकणी पदार्थ पण मिळतात, जसं की कोकम सरबत, जांभूळ सरबत, जांभूळ अर्क, कोकम वडी, जांभूळ वडी, चिंच वडी, आंबा वडी, पेरू वडी, आणखी काही मसाले, पापड, हे सगळं काही कधी आलात तर नक्की व्हिजिट करा आंजर्ले कड्यावरचा गणपती। खूप छान आणि ऐतिहासिक असं स्थळ आहे, दापोली मधलं तर खूप असं फेमस प्रसिद्ध असं हे स्थळ आहे, मंदिर आहे। आणि हा वाकण, तर आता लागेल आपल्याला आंजर्ल्याचा ब्रिज। काय सीन दिसतो यार समोर, हा रोड, पुढे दरी, त्याच्या पुढे डोंगर, खाडी, समुद्र, वा एकच नंबर। याला म्हणतात कोकण, आणि कोकण म्हणजे स्वर्ग तो हात। खरंच पावसात तर अजून उभरून दिसतंय कोकण, तरी आपण फक्त इकडेच आहोत, अजून तळ कोकणात कधी गेलो नाही आपण। तरी हा रोड गेला मित्रांनो, तो पण खालून जातो आंजर्ल्याला। आणि 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 हा आहे आपल्या समोर आंजर्ल्याचा ब्रिज। एकच नंबर। सगळ्यात मोठं सुख म्हणजे कोकणामध्ये ना ते रोड, एकदा रोड असे मिळाले ना, यापेक्षा दुसरं सुख काही नाहीये। एक वेळ होती जेव्हा हे रोड नुसते पापुद्री निघालेली रोडची, अजून पण मला वाटतं काम चालू आहे पुलाचं। आणि ही आंजर्ल्याची खाडी, आज मला वाटतं ओहोटी आले। आणि आता आपण चढतो आंजर्ल्याचा घाट। समोर आहे आपल्या गाई गुर, हे गाय, छोटी गाय, दोघ्या मैत्रिणी असतील, शाळा सुटली असेल तर आल्या असतील। आणि मित्रांनो आपण मगाशी आलो ना, त्या या रोडने आलो बघा, इथून आपण बाहेर पडलेलो बांतिवरे अडखळ मार्गे इथून। आणि मेन रोडने आलो असतो तर आपण इकडून आलो, 5 पंढरी, नाही तर 5 पंढरी हरणे बायपास, तो पण दाखवतो कुठून जातो। ओ माय गॉड, मॅटर करायला थांबलेत की काय, टोळं वसूल करतायत। तर मित्रांनो हा बघा, हा रोड आहे ना, तो 5 पंढरी गावामधून येतो जर तुम्ही खालून जाल तर। आणि हा आहे हरणे बायपास रोड। आता आपण चढू घाट। ते बघा, ते सफेद वाला दिसत असेल तर ते आहे कड्यावर गणपतीचं मंदिर आणि आंजर्ल्याचा समुद्र किनारा। थांबा दाखवतो, आता गाडीने आली पाहिजे। बघा ते आहे कड्यावरचा गणपतीचं मंदिर आणि आपल्या खाली आंजर्ल्याची खाडी, आंजर्ल्याचा समुद्र किनारा आणि वाकणं, आयलो वाकणं।
जेवढं बघावं ना तेवढं हे कमीच आहे असं वाटतं. जरा ब्रेक मारून ठेवतो. हा बघा एकच नंबर. मला वाटतं तिकडे ना काहीतरी बनवतात, पॉइंट बनवतात. JCB रोलर बिलर आणलेत. तो अंजरले समुद्र किनारा आणि तिकडे आणि लाईट हाऊस पण होतो रे. लाईट हाऊसला जायचं राहिलं अजून, विसरूनच गेलो. तसा तर आपण एक लाईट हाऊस कव्हर केलाय, तो म्हणजे अंजनवेलचा लाईट हाऊस. अरे बापरे, वाय शी इज रनिंग. बिचारी धावते का. आणि हा बघा पांढरा शुभ्र असा समुद्र आणि ते सगळे फोटो काढतायत. वाय शी इज इटिंग. पुठ्ठा पुठ्ठा. मी क्रॉस करू की तू क्रॉस करते, मी क्रॉस करू की तू क्रॉस करते. तीच कर क्रॉस. जस जसं वरती जातोय ना ते दृश्य अजून सुंदर आणि छान वाटतंय. मन मोहून जातंय त्या दृश्याला बघून. आणि अजून एक वळण. हा आलाय आपला हर्णे बायपास पॉइंट. आणि तुम्हाला आता इथून दृश्य दाखवतो. ओके, तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलोय आपल्या फेवरेट स्पॉटवर, हर्णे बायपास पॉइंट. जस्ट पोहोचलो आणि पाऊस सुरू झालाय, त्यामुळे अजून एक छत्री आणले. पुन्हा एकदा सांगायला गेलं तर हे आपल्या खाली दिसते ना, संपूर्ण आहे पाचपंढरी गाव. इथूनच खालचा तो रोड जातो पुढे हर्णेला. जर तुम्ही तो पाहत असाल ना, हा कॉर्नर तो आहे कणकदुर्ग. आपल्या समुद्रामध्ये दिसतोय तुम्हाला सुवर्णदुर्ग. आणि सुवर्णदुर्गाच्या नंतर कणकदुर्गाच्या पुढेच आहे फतेह किल्ला आणि गोवा किल्ला. तर असे 4 किल्ले तुम्हाला इथे पाहायला मिळतील. इथे सुंदर असं पाचपंढरी गाव आणि समुद्राच्या लाटा एकदम फेसा आल्या. कसं वाटतं अजून? कसं वाटतं अजून? बोल ना. माझे सबस्क्रायबर बोलते अजून काय बोलतच नाही. आणि आणखी एक सुंदर दृश्य मित्रांनो, हे बघा छान असा कचरा करून ठेवलाय इथे पब्लिकने. मित्रांनो जेव्हा जेव्हा या स्थळाकडे येतो ना किंवा भेट देतो किंवा तेव्हा एकदम वेगळंच वाटतं. म्हणजे असं कंटाळा नाही की पुन्हा पुन्हा येतो. कारण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आलं तेव्हा खूप छान वाटलंय. संध्याकाळचा टाइम म्हणा, रात्र म्हणा, आणि संध्याकाळी एकदा आलेलं तेव्हा पूर्ण इकडचं वातावरण जे सफेद वाटतं ना, तेव्हा ते ऑरेंज झालेलं आणि एकदम विहंगम असं ते दृश्य होतं. तर तिकडे आता आपण गाडी पार्क केली आपली पूर्ण. मित्रांनो मगाशी ना आमचं ते प्लास्टिकचं कवर खाली गेलेलं, तर अजून खाली गेलेलं. हे म्हणायचं की हे बघा बऱ्यापैकी अशा काचेच्या बाटल्या फोडून टाकल्यात आणि जागोजागी काचेचे तुकडे बघायला मिळतील. बघा 1 2 असे पूर्ण. मला दगडांपेक्षा असं वाटतं की काचेच्या बाटल्यांचे तुकडेच खूप आहेत. अनवाणी चालणं म्हणजे इथे पाप आहे पाप. त्या साईडला तर खूप कचरा आहे. आणि जसं संध्याकाळ होत आले तसं बऱ्यापैकी पर्यटक आता यायला लागले. अजून म्हणाला की इथे आता फोटो काढूया. तर एक सांगतो की जिथे तुम्ही जेव्हा स्थळाला भेट देता ना, तिथे तुम्ही येता मजा मस्ती करता, पण तिकडच्या जागेची तिकडच्या स्थळाची तुम्ही वाट लावून जाता. तर असं नका करू. आता इथे खूप म्हणजे खूप प्रमाणातच काचेच्या बाटल्यांचे तुकडे, त्यामुळे अशी काही कारस्थानं करू नका ज्यामुळे सगळ्यांना त्रास होईल. आणि बऱ्यापैकी कचरा पण आहे इथे. तिथे जाईल तिकडे कचरा तुम्हाला दिसेलच. काय म्हणतो अजून? हे वाईट आहे ना कचरा वगैरे हे करणं? खाली पण खूप कचरा होता ना अजून. ऍक्च्युली ना आजू असा येत नाही, बिचारा खूप कमी बोलतो. लाजाळू आहे माझा भाऊ. आजू लाजाळू आहे ना तू? आजू 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 लाजाळू आहेस ना तू? आजू माझा भाऊ लाजाळू आहे. मित्रांनो हा पाहत आहे तुम्ही स्वच्छ सुंदर असा समुद्र किनारा पाचपंढरीचा. आपण आहोत हर्णे बायपास पॉइंटला. आणि हे बघा मित्रांनो, इथे गाय आहे, बैल आहे, गाय. आणि तिला ना खाज येते. खाजव तू खाजव. आता मी जवळ पण नाही जाऊ शकत तिची शिंग बघून, नाही तर मी दिलं असतं तिला. असं नाही करायचं.
आणि आय थिंक ना आता प्रत्येक गाईच्या कानावर ना टोकन त्यांना नंबर दिला जातो. ती प्रयत्न करतील की मी खाजवू कसं. मित्रांनो आता फिरून झालंय, घरी जायची वेळ आहे. वाजले आता संध्याकाळचे 6:22 आणि समोर जे आता दृश्य झालंय ना अविश्वसनीय आणि इतकं सुंदर आणि विहंगम आहे. बापरे, समोर ढगफुटी झाले. जेवढं दृश्य दिसतंय ना तेवढा पाऊस पडतोय, एकच नंबर. आणि मला वाटतं आम्हाला ना रेनकोट घालावं लागेल कारण पाऊस आहे. हा पाऊस. आजू रेनकोट घाल, आजू रेनकोट घाल. पाऊस आला, पाऊस आला. इथपर्यंत आलाय पाऊस आला. तो रेनकोट घाल, रेनकोट घाल. पाऊस आला, पाऊस आला. तो दिसतोय एवढा पाऊस आहे. मित्रांनो फटफट रेडी होऊया. 12 seconds later. तर मित्रांनो निघतच होतो आणि पाऊस आला. शपथ वाट लागली पार. चष्मा, तुझं टी शर्ट बाहेर आहे. सगळं काही भिजलं तरी चालेल, चष्मा नाही भिजला पाहिजे बस. ओके आम्ही रेडी झालो आता. हे घे आजू, थांब मला जरा चेन लावू दे. झालं ना आता, काय नाही ना, फक्त 360 घ्या आणि जाऊया. माझा मोबाईल कुठे? हा खरं माझी फाटली ना भाई, कर बंद. हा आहे डिक्कीचा फायदा, लगेच सामान ठेवता येतं. थांब बोल. पूर्ण इकडचं आता सगळं गायबच झालंय. 5 मिनिटापूर्वी सगळं शांत होतं आणि आता पूर्ण गायब झालं. आता मला वाटतं आम्हाला जाताना पण धुकं भेटतील 100%. सगळे पर्यटक वरती होते, आता सगळे ते खाली गेलेत. आणि हा स्पॉट पण अर्धवट बांधला ऍक्च्युली, हा असा नाहीये. तर भर पावसामध्ये झाली आपली राईड. चला बाय बाय हरणे. ओ माय गॉड, आपल्या लाईटला काय आलं? हा झाली. तर मित्रांनो हा आहे हरणे अंजरले वायफाय पॉइंट. आजू म्हणतोय आरामात चालव. आणि हे काय झालं, गुरमला बंद का पडते तू? गाडी झाली थंड. A few inches later. मला वाटतं गाडी रिझॉर्वला लागली म्हणून बंद पडते. वा, 5 मिनिटापूर्वी सगळं क्लिअर होतं आणि 5 मिनिटाच्या आतमध्ये सगळं वातावरण बदललंय. आता आहोत हरणे अंजरले बायपास पॉइंट. खूप छान वाटलं. याकूब बाबा दर्गा, महालक्ष्मी मंदिर, केळशी, त्यानंतर अंजरले कड्यावरचा गणपती आणि आता हरणे बायपास सनसेट पॉइंट. आता आपण खाली उतरू. खाली उतरल्यावर आपण जाणार आहोत 6:30 वाजता. जर 4च्या दरम्यान आपण खाली गेलो असतो तर आपल्याला हरणेचा मच्छी मार्केट, मच्छीचा लिलाव बघायला भेटला असता, फिश ऑक्शन. तर आता बरेच वाजलेत आणि अंधार होण्याची वेळ आली. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणी ना आपल्याला कोल्हे वगैरे असं दिसतात. कोल्हे, एकदा तर आम्हाला इथे अजगर दिसलेला. हे बाबा, हळूहळू असे सगळे रानटी प्राणी राहतात कारण या साईडला पूर्ण जंगल आहे. तर आता आपण खाली उतरू तर आपल्याला रोडने जाताना दिसेल पाळंदे बीच, मुरुड बीच आणि अजून पुढे गेले तर कर्दे, लाडगर बीच, हे सगळं बुरुंडी. तर आजचा दौरा आपला असणार आहे मुरुड बीच पर्यंत. तुम्हाला जाता जाता फक्त एकदा पाळंदे बीच कोणता आहे तो दाखवतो. आणि बघा पूर्ण ढगाळ वातावरण झालंय. इथेच कुठेतरी खेम धरण आहे, आपण दाखवलंय खेम धरण. पावसाळ्यात मस्त भरलेलं असतं. तर डबल सीटर सांगा कोणी कोणी अशी पावसामधून राईड गेली? मी तर सांगतो ना, डबल सीटर सगळ्या ऋतूमध्ये राईड केले. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, फॉगी, चिखल, पाऊस, पाणी, धरण, नदी. एकदा तर मी समुद्रामधून पण गाडी चालवली आहे, चंद्रावर पण गाडी नेलेली एकदा तर मी, माहितीये. तर या ठिकाणी मी मस्त वेगळी गाडी चालवली. आपली गुरम सगळीकडे जाऊन आले आणि गुरम आय थिंक माझ्या पेट्रोल टाकीमध्ये असं वाटतं पाणी गेले म्हणून सारखी थांबते गाडी. आणि इथेच काल मला कोल्हा दिसलेला. हे मोठमोठे रोलर आलेत, म्हणजे असेल पाईपलाईन किंवा कसलं तरी काम असेल. आणि हॉटेल रविराज, हॉटेल रविराज म्हणजे तुम्ही इकडून चढलात ना थोडं की हा बघा, हा रोड आहे ना, हा जातो डायरेक्ट खेम धरणाच्या इथे. ते बघ धरण पण दिसतंय आपल्याला. परत इथून सुद्धा गेलात ना या रोडने की जाईल तुम्ही खेम धरणाकडे. पण आता नको, जरा जंगलाचा प्रदेश आहे आणि रिस्क नको, अंधार होत आलाय. मुरुड जाएंगे, भेलपुरी खाएंगे और क्या. एकच नंबर. मित्रांनो हा पण एक मिनी पॉइंट आहे. इथून पण खूप छान असं दृश्य दिसतं. सगळे थांबलेत. कोण म्हणेल की 6:45 वाजलेत, असं वाटतं सकाळचे 7 वाजत आलेत आणि उजडत आले. आणि इथे पण एक तलाव आहे ते बघा. आणि वा, हा अथांग पसरलेला आणि फेसाळलेला लाटांचा समुद्र. ही हॉटेल क्या सीने वा, एकच नंबर. बघा हे हॉटेल बघा, हे बघा. म्हणतात की सुनील शेट्टीने इथे हॉटेल बांधलंय आणि हेच ते हॉटेल आहे. काका तो फुल एक नंबर सीट घेतले काकांनी. जाऊ दे आम्हाला, जाऊ दे. बाय बाय.
हे बघा, वा. आणि का बंद पडली आमची गुर्रम. गुर्रम झाली बंद. परत झाली बंद. काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला आता मुंबईला जायचं आणि याची टाकी वगैरे साफ करून घेतली पाहिजे. मला काय म्हणता मित्रांनो, हा बघा हा बघा हा बघा, त्याला मध्येच तडमडायचं आहे की काय. आणि हा आलोय बायपास रोड जिथून स्टार्ट होतो. पहा एकच नंबर निसर्ग सी व्ह्यू रिसॉर्ट. हा बघा समुद्र. तर मित्रांनो पोहोचलोय पाळंदेला. पाळंदे या गावात आणि तुम्हाला दाखवतो. हा बघा हा आहे पाळंदे बीच. कोण येते का मागून? कोण नाही येत आहे. हा आहे पाळंदे बीच. सगळं काही समानच आहे, मुरुड बीच, पाळंदे बीच. पण एवढंच की या बीचवर असं तुम्हाला राईड्स वगैरे करायला नाही भेटणार आणि एवढा प्रसिद्ध नाही जेवढा दापोलीतील मुरुड बीच आहे, कर्जे बीच आहे, लाडगर बीच आहे. यामध्ये ना पाळंदे, लाडगर बीच हे कसे एकदम शांत बीच आहे. तुम्हाला एकांतामध्ये जर पूर्ण दिवस काढायचा असेल तर तुम्ही लाडगर किंवा पाळंदे बीचला येऊ शकता. पाळंदे बीच असा ओसाड आहे थोडा, पण लाडगर बीच मस्तपैकी असा उंच ओट्यावर आहे, डोंगर आहे, झाड आहेत. तर नक्की जाऊन या. आणि दोघांच्या मध्ये आला कर्जे आणि मुरुड बीच. आता मुंबई मधली गोराई किंवा जुहू बीच तुम्ही पाहिला असेल. वा, भरती आले तर सगळं पाणी वरती आलं. हे बघा, अरे राईम जुळलं. आले भरती तर पाणी आलंय वरती. मी काय करती, पाणी उडवती. वाव, काय कविता केली मी, शाबास. तर मुंबई मधील जुहू बीच जर तुम्हाला माहित असेल तर असाच हा दापोली मधला मुरुड बीच आहे. पूर्ण गर्दीच गर्दी, हे भल्या मोठ्या रांगा. तर आता तिकडे जायला एक रोड आहे जो नेहमीचा आसूत वरून, पण आपण आता मधून जाणार आहोत कारण त्या रोडने परत फिरून जावं लागेल आपल्याला. कुठे गेला तो रोड? इथूनच कुठून तरी राईड आहे. वेअर इज दिस राईड? वेअर इज दिस? नाही ना, मल्हार रिसॉर्ट. तर मित्रांनो हा राईड आहे. जर तुम्ही हरणेवरून याल तर हा राईड घ्यायचा. तो जातो डायरेक्ट मुरुड बीच, म्हणजे दुर्गा माता देवी मंदिर आहे मुरुडला तिकडे. ए हळूहळू काका फोनवर बोलतायत आणि फुल येत आहे झप झोप बिना हॉर्न बिन बाय मारता. आणि सॉरी दादा. आणि इच्छा आहे. आणि हा आय थिंक 2 किलोमीटरचा रोड आहे जो डायरेक्ट आपल्याला हरणे येथील दुर्गा माता देवी मंदिर आहे तिकडे पोहोचवतो. आणि दुर्गा माता देवी मंदिर पासून मुरुड बीच आहे 1 किलोमीटर अप्रॉक्स, 1 किंवा पाऊण म्हणू शकतो. रोड थोडा निमुळत आहे त्यामुळे जरा सांभाळून. ही कोणती नदी आली? अच्छा, एक खाडीचं पाणी आहे. बघूया जरा थांबून. एवढं चालू तर थांबायला काय हरकत आहे. बघा असं आहे, नदी म्हणू शकता किंवा खाडीचं पात्र पण बोलू शकता छोटं. हे बघा इथे पण आहे. आणि इथे आय थिंक मासे पकडतायत वाटतं. मासे की खेकडी नाही, सगळी पोरं औषधं पित आहेत. कोणतं औषध? तर माडीवाला औषध. दादा बोलतात हळूहळू एकदम. आता व्हाईट टी शर्ट त्यांचं झालं असतं चायच्या कलरचं टी शर्ट. मित्रांनो हा आतमधून गावातून रोड जातो आणि तुम्हाला फक्त आजूबाजूला गावातली घरं कमी आणि हॉटेल्सच जास्त पाहायला मिळतील. खूप सुंदर घरं आहेत. पण साज रिसॉर्ट मुरुड दापोली. बघा रिसॉर्ट हॉटेल, रिसॉर्ट हॉटेल, रिसॉर्ट हॉटेल. अशी रोड जरा चांगला आहे म्हणून काय वाटत नाही. हे बघा हे एक रिसॉर्ट, हे एक रिसॉर्ट, रिसॉर्ट रिसॉर्ट. जसं आपण मानगावला जाताना बंगलोवाला रोड बघितलेला मोरबेच्या इथून, तसा हा रिसॉर्ट आणि हॉटेल वाला रोड आहे. हे बघा आलो. हा खूप बरा रोड पडला यार. मेन रोडने आलात की असं इथून येतो रोड. आणि हे आहे श्री दुर्गादेवी मंदिर मुरुड. चला आता इथून आपल्याला जायचं मुरुड बीचला. ओ माय गॉड, खड्डा नको, खड्डा नको, खड्डा नको, खड्डा नको. आई शपथ. टाकू मधून? कुठून टाकू? साईडने जाऊया. आजू बोलते रेती आहे, स्लिप होईल. मग आपण तरी पण असं भीती वाटते चायला डुबलो बिबलो तर. चाय चाय चाय. ही काय वेळ आहे का स्वप्नील मुरुडला यायची? हा वेळ आहे का? आजूबाजूला तुम्हाला नुसते रिसॉर्ट बघायला मिळतील. रिसॉर्ट हॉटेल, रिसॉर्ट हॉटेल. आता तरी शांत आहे, नाहीतर मे महिन्यात बाप रे, ही बाहेर कर्जेचा रोड जिथून जातो तिथपर्यंत ही ट्रॅफिक असते. इथून आता सगळं शांत आहे. आता हे सगळं गाड्यांनी भरलेलं असतं मे महिन्यात. इथे गाड्या पार्किंग साठी हे पैसे फुल एकदम. आता जातोय आपण चाय मधून. नाही स्लिप होणार. आय थॉट काय करतायत ही लोक. हो 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 मित्रांनो आले समुद्राला भरती. हे आहे मुरुड बीच.
आणि बऱ्यापैकी आहे गर्दी. आपण कुठे समुद्रात चाललो, आपण इथेच थांबूया. काहीच नाही रे खायला मित्रांनो, इथे स्टॉल असतात, तिकडे स्टॉल. खाऊया काहीतरी. तर मित्रांनो आलोय आता मुरुड बीचला. हा काही तुम्हाला दिसतोय तो मुरुड बीच पूर्ण ओसाड पडलेली. हीच जागा मे मध्ये पूर्ण भरलेली असते. गाडी लावायला जागा नसते, ट्रॅफिक जाम असतं आणि खूप सारे पर्यटक आलेले असतात. पण मुरुड बीच हे मुरुड बीच आहे. पहिला लहानपणापासून आम्ही येते. एक आठवण सांगायला गेली ना, जेव्हा आम्ही यायचो मे महिन्याच्या सुट्टीत शाळा संपल्यावर 2 महिने राहायचो, तेव्हा आम्ही 4 व्हीलर करून सगळी भावंड मुरुड बीचला यायचो. आणि तेव्हा 4 व्हीलर करून यायचो ना, तर असं आम्हाला एकदम असं वाटायचं आम्ही कुठे आलोय फिरायला. आणि तेच आता बाईकने फिरतो, 5 मिनिटात मुरुडला येतो. असं काही आठवण. आणि बऱ्यापैकी तशीच आठवण आता आम्हाला समोर पण दिसते. काही फॅमिली झाल्या मस्तपैकी 4 व्हीलर वगैरे घेऊन. आणि आता वेळ झालाय भरतीची, त्यामुळे सगळ्यांना आता घरी परतण्यासाठी रवाना करतात सुट्ट्या मारून. तर आता थोडा वेळ थांबू. अज्जूसाठी मिसळपाव आणि माझ्यासाठी मॅगी मागवली, अंडा मॅगी. ती खाऊ आणि झाला आजचा ब्लॉग इथेच संपेल. 12 ठिकाणं करायची होती, 5 ठिकाणं करून झाले. हळूहळू करूया कारण क्लायमेट वगैरे खूप बेकार असतं, त्यामुळे फिरता नाही. चला आता आपण मॅगी वगैरे खाऊया आणि भेटूया. मित्रांनो अजून मागवले मिसळ पाव ना, 1 नंबर. अजू बोलतो 1 नंबर झाले. 1 नंबर खरं 1 नंबर झाले. सांग मला 1 नंबर 1 नंबर 1 नंबर 1 नंबर मला बरं. छान आहे. तर मित्रांनो इथे आले आपली अंडा मॅगी 1 नंबर वाटते. आता खाऊन बघूया आपण. मिसळपाव 1 नंबर 1 नंबर 1 नंबर 1 नंबर 1 नंबर. छान आहे. तर मित्रांनो आता निघायची वेळ झाली. आज मुरुड बीचला आहे, पूर्णपणे भरती आलं आता समुद्राला. काकींना विचारलं तर काकी म्हणाले की लाटा पूर्ण आम्ही बसलो ना तिथपर्यंत येतात. आता झालंय कसं की मे महिना पण संपलाय, पर्यटक कमी झाले. पण आज जी गर्दी आहे यामुळे, कारण काल होती बकरीद आणि बकरीदमुळे पण थोडेसे पर्यटक आलेत. नाही तर स्टॉल पूर्णपणे बंद होतात, कारण पोरांचे शाळा वगैरे सगळं चालू होतात असं. तर आजच्या एपिसोड मध्ये एवढंच होतं मित्रांनो. तुम्ही पाहिलात की याकूब बाबा दर्गाला गेलो, त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी मंदिर केळशीला, त्यानंतर अंजरलेचा कड्यावरचा गणपती, परत आपला हर्णेचा बायपास पॉईंट, पाळंद बीच बाहेरूनच पाहिला. आणि आता आलोय आपल्या मुरुड बीचवर. हे आलंय भरतीचं पाणी आणि आपण आहोत तिथे. एवढाच डिस्टन्स आहे. तर चला मित्रांनो, आता पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही दापोलीतली स्थळं आवडली असेल तर नक्की व्हिजिट करा. आणि हो, ज्या पण ऐतिहासिक स्थळांना किंवा कोणत्याही स्थळाला भेट द्याल तेव्हा केर कचरा वगैरे करू नका, जरा त्याची काळजी घ्या. तर चला निरोप देतो. हा बघा संपूर्ण पाऊस भरलाय. मला वाटतं पुन्हा एकदा पाऊस लागणार आहे आपल्याला. त्या साईडला तर 100% पाऊस पडतोय. तर चला आता मी मोटो ब्लॉग वगैरे काही करत नाही बसणार. सगळी कॅमेरे वगैरे आता आतमध्ये ठेवेन. तर मित्रांनो आजची पण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्रायबरचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ये तू पण ये. तर चला भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन भटकंतीमध्ये, नवीन राईडमध्ये. बी सेफ, राईड सेफ. चला काळजी घ्या. साईडला जाल ना तर तू डायरेक्ट तिकडे. मी तिकडे जातो, मग तू असं मागे म्हणा. नाही, मी तिकडे जाल ना, तिकडनं असा कॅमेरा फिरेल ना.